नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवारा रामनाथ केदार SRT शेतकरी. आज माझी शेती पाहण्यासाठी मनोज जाधव सर SRT आले नगरून इथून आले आहेत. तर त्यांचे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांचे काय शेतीबद्दल काही SRT शेतीबद्दलचे काही जे प्रश्न असतील ते मला आज विचारत आहे. आपण त्यांना उत्तर देऊ, मार्गदर्शन करू. नमस्कार शेतकऱ्यांनो, माझं नाव मनोज जाधव. मी वरिष्ठ कृषी अधिकारी म्हणून वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहिल्यानगर इथं कार्यरत आहे. आज मी यांच्या शेतावरती शून्य मशागत आहे SRT पद्धत, त्याची माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. तर एकंदरीतच SRT पद्धत काय आहे याच्याविषयी तुम्ही थोडक्यात माहिती सांगा. SRT म्हणजे जमीन एकदाच नांगरणी. बरं. जमीन नांगरणी का तिचे आपल्याला बेड पाडून घ्यायची आणि बेड पाडले का मग कुठल्याही पिकं आपल्याला बेडवर घ्यायचं, जमीन नांगरता. कुठली पिकं घेता येतात त्याच्यामध्ये? कुठल्याही पीक येतं, उडीद, काळा, ऊस, तुम्ही तूर, कापूस, सोयाबीन, कुठलंही पीक येतं. आता मी सध्याला ग्रुप चालतोय SRTची. 4 ग्रुप आहेत माझे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी भरपूर आहेत. जालना, अंबड, धुळे येथील शेतकरी आहेत, पूर्णपणे SRT करतात. मी त्याचा ग्रुप ॲडमिन आहे आणि अनेक प्रश्न विचारतात, मी त्यांना उत्तरही देतो आणि योग्य अशा पद्धतीने एकच नंबर पीक आणतात, उत्कृष्ट असे. आणि विशेष म्हणजे आपली ज्यावेळेस आपण शून्य मशागत आपलं SRT बेड पाडले का, ज्यावेळेस आपले बेड झालं ना तर आपल्या बेडमधून फक्त निथं पाणी व्हायला गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या जमिनीमधून गढूळ पाणी वाहतं, गढूळ पाणी वाहिल्यानंतर तुमचे गढूळ पाणी नसून ते अतिशूक्ष्म असे मातीचे कण असतात, ते वाहून गेले का ते पुढच्या पिढीला मिळतच आहे. पुढच्या पिढीच्या हातात आपण फक्त दगड द्यायचा का, तर आपल्याला माती बलवण करायची. माती बलवण असेल तर पीक पैलवण असतं. बरोबर. याच्यामध्ये जे काही बेड तयार केले साधारण हे किती वर्ष राहतात? त्याचं असं असतं, आता हे बेडचं साधारण 3-4 वर्ष चालायला पाहिजे एकदा बेड तयार केलं. पण जर काही जमीन असेल आणि जर पाऊस जास्त झाला तर थोडंफार नॉर्मल बेड खाली जातं. पण आपण काय करायचं, मग ज्या पद्धतीने बेडला माती लावली तर 4 यंत्राने परत सरी काढायच्या यंत्राने त्या बेडला माती लावू शकतो 2-1 वर्षातून. यायला अशा पद्धतीने 2-1 वर्षातून थोडं त्याला माती लावायची बस. बाकी तर कुठलीही मशागत करायची. त्याच्यात काय अंतर्गत मशागती करताना अडचणी येतात? नाही, अजिबात. आंतर मशागत आपण करतच नाही, त्याच्यामुळे अडचणी येणार कुठं. आंतर मशागत करायची नाही आपल्याला. पूर्ण तणनाशकाद्वारे आपण कंट्रोल करतो. तणनाशकानं कंट्रोल करताय. म्हणजे तणनाशक आहे ते वापरल्यानंतर त्याचे काही विपरीत परिणाम पिकांवरती किंवा मातीवरती दिसून आले? नाही, अजिबात. माती आपली सजीव होती तणनाशकामुळे. त्याचं कारण असं, बऱ्याच शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की तणनाशक म्हणल्यानंतर त्यांना जरा वेगळंच फिलिंग निर्माण झालं त्याच्या डोक्यामध्ये. तणनाशक नसेल तर शेतकरी नसेल. आज जी गहू, कांदा, ऊस यामध्ये तुम्ही मजूर लावून तण काढू शकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तणनाशकाने तण मारतात त्यावेळेस ते तण मरतं आणि त्याची मळ सूक्ष्मजीवाचं अन्न तयार होतं. तुम्ही जे रासायनिक खत टाकतात किंवा शेणखत टाकतात ते सूक्ष्मजीवाचं अन्न नाही. सूक्ष्मजीवाचं अन्न काय आहे, ते तुमची जी मुळ, गवताची मुळ किंवा पिकाची मुळ, ते सूक्ष्मजीवाचं अन्न आहे. या अशा पद्धतीने आणि जमीन आपली सुपीक बनत चालते. आपल्या जमिनीमध्ये गांडूळ संख्या ऑटोमॅटिक वाढते. आपल्याला बाहेरून गांडूळ आणायची गरज नाही. आणि गांडूळ ऊन पडलं जमीन फूटभर खाली जाते आणि ऊन उतरली की वर येते. म्हणजे आपली जमिनीची नांगरणी 12 महिने सुरू असते. अशा पद्धतीने जमीन नांगराची गरजच नाही. उत्पादनावरती काय परिणाम होत नाही? अजिबात. उत्पन्न जास्त येईल. पारंपरिक शेतीपेक्षा पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला खर्च जास्त होतो. जर समजा आपण नांगरणी, मोगडणी आणि बैलाद्वारे जर पाळी घालायचा जर हिशोब केला तर आज आमच्या भागात 600 मागच्या वर्षी 600 होतं, पण आता 700 रुपये एकर म्हणतात. 700 रुपये एकराने जर पाळी घातली आणि पाळी घालतो शेतकरी काय करतात, त्याला दगड मारतात किंवा उभा राहा म्हणतात बैलावायला, किंवा मशीनने पाळी घालतात. मशीन बी आले तर ते आपली निदान माती एक 4-5 बोटं खाली उकरून निघते. उकरून माती निघली का आणि जर पाऊस आला तर ती माती पूर्ण होऊन जाते. मग आपल्या जमिनीत माती शिल्लकच राहते. आपली जमीन ऑटोमॅटिक खडकाळी दगडी बनत जाते. मग आपण येणाऱ्या पिढी आता फक्त का दगडच द्यायचा का, आपल्याला त्याला सूक्ष्म अशी आपली त्यांना आपल्याला बलवण माती करून द्यायची. माती बलवण असेल तर ती पैलवण असते. कीड आणि रोग नियंत्रणामध्ये याचा काय म्हणजे फायदा होतो? होतो. जर आपण आता बेडवर समजा बेडच्या मधोमध जर तण असले, जर जे कीटक असतात तर ते आपल्या जास्त कपाशीवर किंवा कुठले तूर असेल किंवा सोयाबीन असेल त्याच्यावर अटॅक न करता ते गवतावर बसतात. आणि गवतावर बसल्यानंतर त्याच्यावर जास्त अटॅक होत नाही. नाहीतर जर मेन पिकावर अटॅक होत नाही. त्या तणा आपल्या रोगात.
आणि मग नंतर आपण फवारणी केली 1-2 जर पारंपरिक शेतीमध्ये 4 फवारण्या करावं लागत असेल तुम्हाला या शेतीमध्ये किमान 2 की 1 फवारणी करावं लागतं असं. आता हे जे बेड तयार केलेत तर याच्यामध्ये पाणी देताना काय अडचण येते? नाही काहीच अडचण येत नाही. जर तुम्हाला जर आपलं पारंपरिक पाटपाणी जर सोडायचं असलं तर ते आरामात येतं. पाटपाण्याचं असं वैशिष्ट्य आहे जर जमीन काळीची असेल किंवा जर थोडी तांबडी जरी असेल तर एका बेड वाटे जरी पाणी सोडलं तर ते दुसऱ्या बेड वाटं पाणी न सोडायची गरज नाही. डायरेक्ट दुसऱ्या बेड वाट पाणी सोडायचं कारण मध्ये बेड ऑटोमॅटिक वाला होते. पाणी सुद्धा बचत होते. पाणी सुद्धा चांगल्यापैकी बचत होते. मग बेड वरती लावल्यावरती त्याला ठिबकची गरज नाही असं तर 100% चांगलंच आहे. पण जर गरज नाही आपली जर एखाद्या शेतकरी उपलब्ध नसतं तर काय अडचण येत त्याची म्हणजे तेवढी आर्थिक क्षमता नसेल तर मध्ये त्यानं जरी सरीनं भिजवलं बेड ऑटोमॅटिक बोलवतो. ऑटोमॅटिक बोलवतो. पण शक्यतो ठिबक करावं ही काळाची गरज झाली. कारण आजच्या स्थितीला आता आपण इथे येतं तर पूर्ण शेतकऱ्याचं पाणी जमिनीतलं खाली गेले विहीर तासभर अर्धा तास 2 तास अशी विहीर सर. तर याचं किती वर्षापासून करता येईल? 4 वर्षापासून. किती क्षेत्रावर? मी याला 5 एकर करतो. 4 वर्षापासून काही मशागत अजिबात शून्य मशागत. पूर्णपणे शून्य मशागत. निसर्ग आधारित शेती कमी खर्च. त्याच्यामध्ये काही आव्हानं आहेत का, चॅलेंजेस? नाही चॅलेंजेस तसं जर असेल तर मग नवीन शेतकऱ्याला थोडी अडचण येते. नवीन मी होतो तर मला काय वाटलं नाही कारण मी त्याचा अभ्यास चांगल्यापैकी केला किंवा मला काही अडचण आली नाही. पण एकदम जर नवीन शेतकरी असेल ते गोंधळून जातो. ते आपल्याला तर शेतकऱ्याला तण पगायची सवय नाही, गवत पगायची सवय नाही. त्याला पूर्णपणे असं कोरकट निर्मळ राहायला लागतं आणि याच्यात गवत जास्त प्रमाणात मग आपण वापर करून तण मारून. तुम्ही शेतकरी बांधवांना काय सजेशन देऊ शकता? इतर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला येणाऱ्या पिढीच्या हातात अति उत्तम अशी माती द्यायची असेल तर तुम्ही एसआरटीमुळे काय होतं पहिला फायदा आपली जमीन घ्यायला नांगरायची 4-5 वर्षात परत तिला नांगर नाही आणि तो आपल्याला जमीन फक्त नित्य पाणी वाहत. आणि जर तुम्ही दरवर्षी जर खोलून नांगरणी करत असाल तर तुमच्या जमिनीमध्ये जर पहिला पाऊस आला गडूळ पाणी वाहिलं तर ते गडूळ पाण्याचं अतिशय मातीत कण असतात. ते वाहून गेले पिढ्या तुम्हाला परत मिळते. आज आमच्या भागामध्ये आता मी व्हिडिओ पाण्याला जाणार आहे उद्या परवा तिकडं काही भागामध्ये फक्त जमिनीमध्ये मुरुमच शिल्लक राहिले आमच्या गावचे. तर तसं झालं नाही पाहिजे. मग तुम्ही समोरच्या पिढीच्या हातात का फक्त दगड माती मुरुम देऊन जाता का? मग त्यांनी काय करायचं? त्यांनी कशा पद्धतीने नियोजन करायचं शेतकऱ्यांना? तिसरी गोष्ट अशी एसआरटीमुळे आपला फायदा असेल पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम साजरी होती. कारण आजच्या घडीला ही महत्वाची बंधारे ते कुठपर्यंत करणार आहे? आपल्या जमिनीतून पाणी मुरवा. बेडमध्ये पाणी साचलं का ते मुरतं. आपण ते पाय घालीत नाही ते ऑटोमॅटिक भरून जातं आणि इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. पूर्ण एवढी पावसात भरून जातं असं. ठीक आहे. आणि चौथी असं सोल्युशन माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की जवळजवळ तुम्ही तुमच्या पिकाला पाण्याची गरज किती? 4 इंच 5 इंच 6 इंचापर्यंत. पण तुम्ही पाणी देता किती? फूटभर, 1.25 फूट 2 फूट. याचं कारण काय? पूर्ण वाफे बोले करायची एवढी गरज नाही. तुम्ही जर ठिबक किंवा स्प्रिंकलर किंवा रेन पाईप जर वापरला तर तुमची जमिनीतील पाणी साठा जाणार कुठं? तुमच्या जमिनीला पाण्याची आवश्यकच नाही एवढी. बरोबर. आता तुम्हाला इथे समोर दाखवा हरभरा पीक आपलं त्याची उपटून गाठायची ती इतकी मोदी खाली पडते. मग मी पाहिली इतकी मोदी खाली पडते म्हणजे पाणी द्यायची जास्त गरजच नाही. अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर शेतकरी येणाऱ्या पिढीच्या हातात सजीव जमीन देईल आणि पाणी वाचून राहील. पाणी शिल्लक राहील. आज तर पाणी शिल्लक राहील. आज किती विहिरी खातो तुम्ही? आज शेतकरी उठका सुट विहीर खातो. बरोबर. बोरवेलची संख्या पण वाढली. तुफान वेळ बोलवायची आणि येणाऱ्या पिढीच्या हातात मग हे जर असं जर विचार केला तरी धोक्याची गांड आहे. बरोबर. भूजल पातळीवरती आक्रमण होतच चाललंय. 500 त्याच्याकरता एसआरटीची बेड जर बेड जर पाडले ना शेतकरी आनंदी होऊन जातो आणि पाणी पाडवा पाणी जिरवा ही मोहीम ऑटोमॅटिक साजरी होती अशा पद्धती. ठीक आहे. धन्यवाद. तर खूप चांगली माहिती आपल्याला शिवार केदार यांना दिलेली आहे. कारण आज आपण बघतोय की जागतिक तापमान वाढ ही खूप मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर भेडसावत आहे. त्याचबरोबर ती शेतीसाठी सिंचनाचे जेवढं पाणी पाहिजे तेवढं आणि जो उत्पादन खर्च वाढत चालला आहे शेतीमध्ये तो जर आपल्याला कमी करायचा असेल तर एकंदरीत आपल्याला याच्यातून असं यांच्या अनुभवातून पाठीमागच्या 4 वर्षाच्या अनुभवातून असं दिसून येतं की एसआरटी ही म्हणजे शून्य मशागत पद्धती ही शेतीमध्ये अवलंबन करणं
ही खूप म्हणजे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर तसंच पाण्याचा कार्यक्षम आणि काटेकोरपणे वापर करण्यासाठी मेथड खूप म्हणजे चांगले आहे. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला माहिती भेटते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा अवलंबन करावं असं मला वाटतं. आज आपण चांगली छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.